ड्रेस आणला होता ना, मग तू ड्रेस का नाही घातलास? अगं उन्हात तानाचं वण फिरून पायपीट करून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना. आई आई हे बघ आदिरा, आम्हाला उठसूट पैसे खर्च करायला नाही जमत, आम्हाला परवडतच नाही ते. आम्ही कधीच उठसूट कोणासाठी ड्रेस वगैरे घेत नाही. मग काहीतरी कारण असेल ना, म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला की नाही. पाडव्याची भेटवस्तू दिली होती ना मी हिला, मग तू ड्रेस का नाही घातलास? का मी म्हणेन त्याच्या उलटच करायचं असंच ठरवलंयस का तू? आई प्लीज चिल चिल चिल. ओके, ब्रीथ इन ब्रीथ आउट. अरे ते नंतर करूया. तू का नाही घातलास ड्रेस, तू मला सांग. हे बघा, मला माहितीये तुम्ही मला ड्रेस दिलात आणि खरंच थँक्यू तुम्ही दिलात. मी कधीतरी वापरेन ना तो ड्रेस. पण आई आज पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे आणि आय थिंक सणासुदीच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी साडी छान वाटते ना. अगं मला कळतंय, पण मी फेस्टिवल आहे ना, म्हणूनच तुला ती भेटवस्तू दिली होती, ड्रेस. मग तू तो ड्रेस का नाही घातलास ग? कारण ती माझी स्टाईल नाही आहे आई. मी तुम्हाला आधी पण बोलली आहे. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मी घालेन ना तो कधीतरी ड्रेस नंतर, पण आता सणासुदीच्या दिवशी मी असले ड्रेसेस नाही घालत सणाला. ओके आई, अगं आदिरा म्हणाली ना ती नंतर कधीतरी घालेल. अगं मग नक्की घालेल तू दिलेला ड्रेस. नाहीतर काय. अरे सणावारासाठी ती छान साडी परिधान करून पारंपरिक वेशामध्ये तयार आहे. उगाच आपलं काहीतरी खुसपट काढायचं ते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आता कळलं मला. ही कधीही नाही, ही कधीच ड्रेस घालणार नाही. कारण हिने भिरकून दिलाय हा ड्रेस सुष्मिताकडे. हा बघ, हा ड्रेस बघ, हाच दिला होता मी. काय केलंस तू रे? मी किती प्रेमाने तुला हा ड्रेस दिला होता. मी एवढे पायपीट करून वणवण करून मी गेले होते ना तुझ्यासाठी. हा मला नाही परवडणार आहे, तरी पण मी तुझ्यासाठी, गुढीपाडवा आहे तुझा पहिला सण आहे म्हणून प्रेमानं काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना गादिरा. मला माहिती आहे तू अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीयस. तू खूप पैसे खर्च करतेस. तू ज्या टाईपच्या साड्या नेसतेस ना, तेवढे महाग साड्या आम्ही नाही घेऊ शकत. म्हणून मी आपलं मला जमेल तसा तो ड्रेस घेतला की तू वापरशील, कधीतरी वापरशील, नेहमी वापरशील. पण नाही, तुला ना आमच्या भावनांपेक्षा तुझी स्टाईल जास्त महत्वाची वाटते. आता दुसऱ्यांना द्यायचं असतो का तू नेसली नाही? तुला जे आमच्या भावनांची काहीच किंमत नाहीये का? परवडणार नव्हतं तरी देखील मी आणलं ना तुझ्यासाठी, मग तू का नाही घातलं? आई